सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उठला आहे. या निवडणुकांमुळे राज्यभरात सर्व पक्ष आपापल्या हितात जुंपले आहेत. बिनविरोध पैशांचा पाऊस, वेगवेगळ्या योजनांची घोषणा, बोगस मतदान यामुळे या निवडणुकांना जनता वैतागली आहे का? खरंच याच निवडणुका आहेत का? सगळं काही जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यभरात राजकीय डावपेच आखले जात आहेत. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे असं आपण म्हणतो, पण सत्यता काय आहे याचा आपण कधी विचार केला आहे का? आता या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने बिनविरोधची आगच पसरली आहे. खरं तर ही बिनविरोध निवडणूक म्हणजे संविधानाच्या अंताकडे घेऊन चाललेली एक वाट आहे. निवडणुका लावायच्या पण स्पर्धा टाळायची, मतदार ठेवायचा पण त्याला मतदानाचा अधिकारच द्यायचा नाही, आणि उमेदवार ठेवायचा पण त्याला निवडण्याचा अधिकारच जनतेकडून काढून घ्यायचा. पक्षांमध्ये तडजोडी करून वैभवशाली आणि पक्षहिताचे राजकारणी बिनविरोध करायचे. त्यामुळे निवडणुका निव्वळ नावापुरत्या राहिल्या आहेत असं आता सामान्यांचं मत आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा बुलंद नारा दिला, पण शेवटी 240 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला कुबड्यांची गरज भासली. त्यामुळे त्यांना इतर पक्षांशी राजकीय तडजोड कराव्या लागल्या. यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आपलं वर्चस्व राखण्यासाठी भाजपने साम दाम दंडभेद या गोष्टींचा वापर केला. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांवर उदय झाला, तर बिहारमध्ये महिलांना तब्बल 10,000 रुपयांची लाच देत सत्ता मिळवली गेली. आता राज्यात बिनविरोध निवडणुका करून लोकशाहीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. यामध्ये इतर वेळी संविधान वाचवा असा नारा देणारे विरोधी पक्ष देखील सामील झालेले आहेत. इतर वेळी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन संविधान खतरे में है असा नारा देणारे पक्ष देखील या बिनविरोधी तडजोडी सामील आहेत. एका बाजूला लोकशाही वाचवा असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच लोकशाहीचा गळा घोटायचं काम हे विरोधक करत आहेत. केंद्रात नाही आलं तर राज्यात बघू, राज्यात पण नाही झालं तर आता सत्ताधाऱ्यांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळून आपण जिवंत राहू, अशा प्रकारे सगळा कारभार आता सुरू आहे. यामुळे आता निवडणुका घेण्याची गरज वाटत नाही. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी मिळून योग्य ते निर्णय घ्यावे. उमेदवार जाहीर न करता उमेदवार ठरवावे. त्यांना ज्या प्रकारच्या निवडणुका त्या प्रकारची पदं द्यावे. दोघांनी सत्तेची अडीच वर्ष वाटणी करून घ्यावी. यामुळे काय होईल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचे पैसे वाया जाणार नाहीत, जनसामान्यांचा वेळ वाया जाणार नाही. सगळ्याच नेते मंडळींना सत्तेचा लाभ मिळाला की कार्यकर्ते एकमेकांमध्ये भांडणार नाहीत, कारण सध्या अशाच गोष्टी पडद्यामागे ठेवून जनतेला मूर्खात काढलं जात आहे. यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो की खरंच निवडणुका आहेत का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यभरात निर्माण झालेला राजकीय तापमानाचा माहोल हा लोकशाहीच्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरत आहे याचा गंभीरतेने विचार करण्याची ही वेळ आली आहे. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव, मतदारांची इच्छा, उमेदवारांची स्पर्धा, पारदर्शक प्रक्रिया आणि जनतेला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क. पण आज या प्रक्रियेची चेष्टा होताना दिसत आहे. बिनविरोध निवडणुका, राजकीय तडजोडी, पैशांचा महापूर, खाजगी वाहनातून मतदारांची वाहतूक, बोगस मतदान या प्रकारे हे सर्व पाहता निवडणूक हा उत्सव नसून एक राजकीय व्यवस्थेचा सेट केलेला कार्यक्रमच असं म्हणावे लागेल. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही राजकीय गणितात समानपणे गुंतलेले दिसतात. एकीकडे संविधान वाचवण्याचे नारे देताना त्याचवेळी लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना पायदळी तुडवण्याच्या बिनविरोध निवडणुकात सहभागी होण्याची विरोधकांची ही तयारी दिसते. सत्ताधारी पक्ष विविध घोषणा, लाभ, योजनांचा पाऊस, राजकीय दबाव व प्रशासनाचा वापर करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतात, तर विरोधक हे काही वेगळे नाहीत. सगळ्यांना आकांक्षा आहे ती सत्ता मिळवण्याची, जनतेच्या हितापेक्षा मोठी. या वातावरणात सर्वसामान्य मतदार गोंधळलेला, वैतागलेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वंचित झाला आहे. त्यांचा हक्क, त्यांचा आवाज, त्याची निवड सगळं काही मागे पडते. बोगस मतदान व बिनविरोध निवडणुका यामुळे लोकशाहीचे मूल्यच धोक्यात आलं आहे. जर राजकीय पक्षांनी आपापसात पदवाटप करायचे, तडजोडी करून उमेदवार ठरवायचे आणि जनतेला फक्त नावापुरतं सहभाग द्यायचा असेल तर निवडणुका घेण्याची आवश्यकता काय आहे? म्हणून आजचा मोठा प्रश्न असा आहे की आपण लोकशाही वाचवत आहोत का, की तिचा अंत वेगाने जवळ आणतो आहोत? यामुळेच खरंच निवडणुका आहेत का असा प्रश्न देखील निर्माण होतो. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.